प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना मटरची करंजी दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे बघा, हे ओले मटर घेतलेले आहेत मी सोलून। आता बाजारात मस्त स्वस्त झालेले आहेत मटर। हे मी मटर घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतले, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतल्यात मोठ्या हिरव्या मिरच्या, हिंग घेतले, मीठ आहे आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। असं 2 वाटी हे पीठ आहे आणि ते धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरा, अर्धा चमचा घेतले, 4-5 काळी मिरी घेतलेले आहेत आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि तेल आहे। हे बघा, मी लोखंडी तवा ठेवलेला आहे गरम करायला। आता त्याच्यामध्ये आपण ना धने, बडीशेप, जिरं आणि काळी मिरी टाकूया। हा मसाला आहे आपल्याला करंजीमध्ये टाकायचा। तो मी चांगला भाजून घेते, मस्तपैकी भाजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही करंज्या करून बघा, मस्त लागतात। तुम्ही गोड करंज्या खाल्ल्या, तिखट करंज्या खाल्ल्यात का कधी? नाही ना? मग तुम्ही अशा करून बघा, छान लागतात, 1 नंबर। आणि माझ्या रेसिपी बरेच दिवस झाले आल्या नाहीत, कारण आम्ही जरा गावाला गेलेलो होतो, अजून घरी मुलीची परीक्षा वगैरे होती ना, म्हणून मग ते राहिलेले आहेत। आणि माझी मोठी मुलगी मेकअपचं ऑर्डर घेते, जर कोणाला घ्यायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि नंबर पण दिला जाईल तुम्हाला। आणि तिचं ना इंस्टाग्राम पण आहे, त्याची मी ना इंस्टाग्रामची ID ना मी खाली देईन तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही येऊन फॉलो करू शकता इंस्टाग्राम ID वर। हे बघा, हे झालेलं आहे। आता हे मी काढून घेते, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते, हे बघा थोडंसं टाकते आणि हे वाटाणे आहेत ना हे टाकते। त्याच्यामध्ये मी आता टाकते आला, हे बघा आल्याचे तुकडे घेतले 2-3 आणि मिरच्या टाकते। मिरच्या टाकलेले आहेत। आता हे चांगले ना मी परतून घेते मस्तपैकी, हे चांगलं एकदम परतून घेते ना, मग मस्त करंजी लागेल। हे बघा मटर चांगले मी परतून घेतलेले आहेत बघा, अशा पद्धतीत परतून घ्यायचे, मग कच्चे ठेवायचे नाही, मग चांगली करंजी लागणार नाही। आता मी हे काढून घेते ना। बघा हा मसाला भाजलेला आहे ना, बडीशेप, जिरा वगैरे, हे आता आपण ना बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये। बघा आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता ही पावडर झालेली आहे, ही मी काढून घेते। बघा किती मस्त पावडर आहे। आता ही बघा अशी बारीक करून घ्यायची एवढी, ही बघा मी काढून घेतलेली आहे। आता हे बघा, हे आता हे मटर ना, मटर, आलं आणि मिरची ही टाकूया आणि याची मस्तपैकी थोडीशी भरड करून घेऊया। हे बघा, हा छोटा चमचा मी हिंग टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकून देऊया। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि मीठ पण टाकते, चवीनुसार मीठ टाकून घेते। आता मी हे मिक्सरला लावून घेते, ह्याची भरड करून घ्यायची, छान मस्तपैकी करंज्या लागतील तुम्हाला। अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या। हे बघा वाटाण्याची अशी भरड करून घेतली आहे मी मिक्सरमध्ये। आता आपण ही पावडर केलेली आहे मसाल्याची ना, ही टाकूया याच्यामध्ये। हे बघा, आता याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेते, तुमच्याकडे चाट मसाला असेल ना, चाट मसाला पण टाकू शकता। मी आता लिंबू टाकलेले आहे, मस्त टेस्ट येते। हे मिक्स करून घेते। तुम्हाला जर मसाल्यामध्ये बनवायचं असेल ना, तर तुम्ही मसाल्यामध्ये पण बनवू शकता, कारण मी मिरची टाकलेली आहे, मिरचीमध्ये पण छान लागतो आणि मसाल्यामध्ये पण छान लागते करंजी। आता आपण ना हे पीठ ना मळून घेऊया। ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ पण टाकलं आहे 1 वाटी आणि मैदा टाकले 1 वाटी आणि ओवा टाकून देऊया आपण आत। सोडा वगैरे टाकायचं नाही, तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता। आता चवीनुसार मीठ टाकते मी। आता मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडा गरम तेल टाकूया, 2 चमचे एवढा गरम तेल टाकून घेऊया। हे बघा, हे गरम तेल आहे, मी हे कढईमध्येच गरम केलेलं आहे। हे बघा 2 चमचे टाकलेले आहे तेल। आता हे गरम आहे ना, म्हणून मी चमच्याने करून घेते, नंतर हे सगळं पिठामध्ये मी चोळून घेणार आहे। तुम्ही अशा पद्धतीत करंज्या करून बघा, मस्त होतात, 1 नंबर। आणि याच्यामध्ये ओवा टाकायचा, ओवा टाकल्यावर पण मस्त वाटतं खायला, छान वाटतं। आणि जर कोणाला आमचा मालवणी मसाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही ना नंबर दिला जाईल, त्याच्यावर व्हॉट्सअप करा। हा बघा, हा मधुरा अस्सल मालवणी मसाला आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही ना खाली नंबर दिला जाईल, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। आणि हा मच्छी, मटण, चिकन याच्यासाठी 1 नंबर आहे। आणि तुम्हाला कुठलाही मसाला
वापरण्याची गरज नाही. हा मसाला वापरल्यावर खडे मसाले वगैरे काही वापरायची गरज नाही. हा एक नंबर मसाला आहे. तुम्ही घ्या आणि कसा आहे तो कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी घेतला आहे ना त्यांना थँक्यू. असंच आम्हाला सपोर्ट करत जा. बघा हे आता आपण तेल टाकलेलं आहे ना गरम, हे असं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं. मग मस्त खुसखुशीत करंज्या होतील. हे बघा असे चांगले चोळून घ्यायचं. गरम तेल आहे नाही, मोहन घातले, गरम मोहन घातलेलं आहे ते आपण असं चोळून घ्यायचं. हे बघा मस्त चोळून घेतलेलं आहे मी. हे बघा आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया. आपण चपातीचं पीठ मळतोय ना असं घट्टच मळून घ्यायचं आणि 5 मिनिटं ठेवून द्यायचं. मग मस्तपैकी पीठ येतो चांगलं. पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी तेल लावलेलं आहे. आता हे 5 मिनिटं मी ठेवून देते. तुम्हाला जर ना नेल्स करायचे असतील ना असे तर इंस्टाग्राम ID दिलेली आहे, तिथे तुम्ही मॅसेज करा. माझी मुलगी अशी करते आणि मेकअप वगैरे सगळं करते. जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही मॅसेज करू शकता इंस्टाग्राम ID वर. हे बघा अशा पद्धतीत करते. अजून वेगवेगळे करते आणि ती शिकवते पण. जर कोणाला शिकायचं असेल तर तरी पण तुम्ही इंस्टाग्राम ID ला फॉलो करू शकता. हे बघा हे छोटे छोटे गोळे करून घेतले. आपल्याला करंज्या बनवायचे आहेत ना म्हणून थोडंसं पीठ लावायचं. तुम्हाला वाटलं तेल लावायचं तेल लावून सुद्धा करू शकता. मी पीठ लावलेलं आहे. हे बघा याच्यामध्ये ओवा बघा कसा दिसतोय मस्त. बघा ओवा किती मस्त दिसतोय. एकदम पातळ लाटायची आहे का, मग कुरकुरीत होते मस्त. बघा किती पातळ लाटली आहे बघा. बघा किती पातळ लाटली. अशी पातळ लाटायची मग मस्त कुरकुरीत करंजी होणार. आता आपण याच्यामध्ये तो मसाला भरूया मटरचा. मटर आपण बारीक करून घेतलेली आहे. हे बघा आता मी छोटी केली म्हणून मी 1 चमचा टाकलेले आहे. तुम्ही जर मोठी केली तर तुम्ही 2 चमचे टाकू शकता. हे बघा अशा तुम्ही खाल्यात का करंज्या. आपण दिवाळीला गोड करंज्या बनवतो, आता आपण तिखट करंज्या खाऊया. किती भारी झाली बघा करंजी मस्तपैकी. रोज आपल्याला वाटाण्याची भाजी खाऊन मटरची भाजी खाऊन कंटाळा येतो. मग असं काहीतरी करायचं. आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ पण टाकलेलं आहे आणि थोडंसं मैदा टाकलेलं आहे. तुम्ही जर गव्हाच्याच पिठाच्या बनवलं तर गव्हाच्या पिठाच्या पण छान होतं. बघा किती छान झालेली आहे. करंज्या बनवलेल्या आहेत आणि यांना बघा मी नक्षी काढली आहे काट्या चमच्याने. कापल्यानंतर मी नक्षी काढली, तुम्हाला दाखवलं नाही पण हे बघा किती भारी काढली आहे बघा. हे बघा आणि किती छान झालेत बघा. आता मी एक सोडते. तेल गरम झालेलं आहे. हे बघा मस्त झालेलं आहे छान एक नंबर. तुम्ही अशा करून बघा. बऱ्याच मला करायचे आहेत, थोड्या थोड्या करते आणि मी तुम्हाला दाखवते. अशा तळून घ्यायच्या. आपल्या दिवाळीला करंज्या करतात ना अशा कलरच्या तळून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये तुम्ही हळद जरी पिठामध्ये टाकली तर पिवळ्या होतील मस्त. अशा पण करू शकता तुम्ही, पण मी अशा बनवलेल्या आहेत. आणि तांबूस कलर येईपर्यंत ना तळून घ्यायच्या का. हे बघा अशा तांबूस कलरच्या तळून घ्यायच्या. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीत मी सगळ्या करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा मटर करंजी तयार झालेली आहे. बघा किती छान झालेली आहे. आणि तुम्हाला एक फोडून दाखवते मी. ही बघा बघा किती छान झालेली आहे आणि मस्त पातळ आहे आणि एक नंबर झालेली आहे मटर करंजी. तुम्ही अशी पद्धतीत बनवा. मस्तपैकी कुरकुरीत पण झालेली आहे आणि बघा कसा मसाला आहे आणि अशी कुरकुरीत झालेली आहे. अशा पद्धतीत तुम्ही बनवा. फक्त पातळ लाटायचं बस. आणि किती भारी झालेत बघा मटर करंजी. अशा पद्धतीत तुम्ही बनवा. हे बघा मटर करंजी मी तयार केलेली आहे. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.